तुम्ही पण त्यातल्या आहात का ज्यांना कमी मेकअप प्रोडक्टमध्ये खूप छान असा मेकअप हवा असतो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर चला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रायमर म्हणून मी लावत आहे पतंजलीचं ॲलोवेरा जेल, आणि मी हेच यूज करते. कधीच मी प्रायमर वगैरे आजपर्यंत यूज नाही केलेला आहे, कारण याच्याने चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे येत नाही, तर माझ्या चेहऱ्याला सूट पण आहे. मी खूप दिवसापासून यूज करते, डेलीसाठी पण मी हेच यूज करते. खूप छान आहे, नक्की तुम्ही ट्राय करा, मला सांग कसं वाटलं ते. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे कोणतं पण फाउंडेशन, आणि आपले डेलीची जी क्रीम असते ते कोणची पण क्रीम घ्यायची आहे. ते दोन्ही मिक्स करून मग चेहऱ्यावर त्याच्यानंतर अप्लाय करायचं आहे. तर मी ते लॅक्मेचं पावडर आणि फेअर अँड लवली क्रीम घेतलेली आहे, ते मिक्स करून लावलेलं आहे. आणि त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर. कोणतं पण कॉम्पॅक्ट पावडर घ्या तुम्ही जे यूज करता ते. मी लॅक्मेचं घेतलेलं होतं. तर त्याच्यानंतर हे पावडर जे आहे ते यूज करून घेतलेलं आहे मी, म्हणजे सगळ्या चेहऱ्यावरती जे आहे ते लावलेलं आहे, अप्लाय करून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे. नंतर ब्युटी ब्लेंडरने पण ब्लेंड करून घेतलं होतं, कारण चेहऱ्यावरती जास्त कसं होतं की कुठे जास्त कुठे कमी असा मेकअप होतो त्याच्याने. आणि ते ह्याचा खूप जास्त प्रकाश पडत होता बाहेरून, त्याच्याने चेहरा वगैरे वेगळाच पांढरा पांढरा दिसत आहे. मी नंतर काही शेवटी व्हिडिओच्या फोटो जे आहेत ते मी दाखवले आहेत, ते फोटो पण नक्की बघा तुम्ही, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण माझा पूर्ण लुक जे आहे ते मी दाखवला होता तुम्हाला. आणि साडी वगैरे वेअर केलेली आहे. साडीच्या खूप जास्त माझ्याकडे टिप्स आहेत, तुम्हाला हव्या असतील तर सांगा, मी नक्की देईल. तर इथे लावून घेतलेली आहे मी साधी आपली जी रेग्युलर टिकली असते ती बारकुसी टिकली लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पांढरा गंध लावलेला आहे, त्याच्यानंतर कुंकू लावलेला आहे. हे मला खूप आवडतं, प्रचंड हे आवडतं, कारण चंद्राची कौतुक कुणी पण लावतं, आपण काहीतरी वेगळंच केलेलं पाहिजे. इथे घेतलेली आहे मी लिक्विड लिपस्टिक, आणि जी आपली जी स्किन असते त्या स्किनच्या कलरची असते ही लिपस्टिक, त्याच्याने मला खूप आवडते. पण नंतर मी जे आहे ते थोडीशी रेड लावलेलीच होती. आणि माझ्याकडे 4 ऑप्शन होते हाराचे, खूप जास्त ऑप्शन होते, पण मी 4 काढले होते यासाठी असे मॅचिंग होतील तसे. तर मी 4पैकी 2 घातलेले आहेत, कारण मला ते आवडले. त्याच्यानंतर हेअरस्टाईल जी असते मी जास्त काही आज तुम्हाला दाखवली नव्हती. हेअरस्टाईलचं पण खूप माझ्याकडं म्हणजे व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत, पण आणखीन काही अपलोड करणं झालंच नाही. तर तेच मी घालून घेतलेलं आहे. आणि आपली साधीची हेअरस्टाईल असते ते. आणि इथे जे आहे ते आता माझी गळ्यात हार वगैरे घालणं, कानात घालणं ह्याची स्टार्टिंग चालू होती. तर आणि मला कधी पण गळ्यातला जो हार असतो ते त्याच्या हारावर जे कानातले येतात मला ते घालायला अजिबात आवडत नाही. मला मॅचिंगचं कधीतरच घालते मी. त्याच्यानंतर मी त्यालाच थोडेसे असे मॅच करून घेतलेले आहे झुमकीन, त्याच्यामध्ये जे पूर्ण वगैरे खाली पडतच राहते. आणि बॅकग्राऊंड सॉन्ग जे आहे ते मी म्हणजे पूर्ण व्हिडिओ म्यूटच केलेला आहे, कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तेच सांगत होते, पण बॅकग्राऊंड आवाज खूप येत होता, कारण समोर रस्त्याचं काहीतरी काम चालू होतं त्याच्याने. आणि आता हेअरस्टाईल करून घ्यायची आहे मला. तर केस वगैरे विंचरून घेतलेले आहेत मी, आणि मला दोन पार्टिशन करायचे आहेत आपल्याला केसाची, इकडून एक आणि इकडून एक. आणि जे आपला गोल आळापिळावाली असती हेअरस्टाईल ते करून घ्यायची आहे मला. मला तेच जास्त प्रचंड आवडते, कारण साडीवरती काठपदर साडीवरती ते खूप छान दिसतं. आपण मागे जे आहे ते चुडा वगैरे पण पाडू शकतो, पण मला ते तसं बन वगैरे नाही आवडत जास्त करून. त्याचा पण व्हिडिओ कधीतरी अपलोड करेनच पुढच्या व्हिडिओमध्ये मी. आणि मध्येच पिना वगैरे माझ्या सापडत नव्हत्या, हे खूपच मोठं हे असतं आपल्याला तापच असतो की पिना वगैरे सांभाळून ठेवायच्या. माझ्या पिना तर सांभाळून कधीच राहत नाहीत. मला पिना एकदा इकडं असते एकदा इकडं असते, ते कधीच नसते. मला हुडकाव्या लागतात पिना, कधी पण असतात तर खूप जास्त, पण हुडकाव्या लागतात. आणि माझे केस काही लांब जास्त नाही आहेत, थोडेच आहेत, त्याच्यामध्येच मी हेअरस्टाईल तुम्हाला दाखवत आहे. आणि प्रचंड मला आवडतं हे हेअरस्टाईल. तरी ते मस्त असा गोल आळापिळा करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मागे क्लिप्स लावायचे आहेत, दोन्हीकडून चांगल्या प्रकारे टक करून घ्यायचं आहे. आणि आता केस मोकळे करून घेते मी. ते केस जे आहे ते चांगले विंचरून घेते, कॉम्ब करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे गजरा, आणि गजरा जे असतं ते काही मला रिअलचा नाही भेटला, नकलीचाच होता, मी तेच लावला. आणि जे आहे ते केसाला चांगल्या प्रकारे टक करून घेतलं. इथे जे आहे ते युपीना घेतलेल्या होत्या मी, त्याच्यानंतर दोन्हीकडून लावून घ्यायच्या. त्याच्यानंतर जे असते ती आपली साधी पिन ते लावून घ्यायची, म्हणजे सिक्युअर राहतात आपले गजरे वगैरे जे आहे ते बाहेर वगैरे येत नाही, निघत नाही, म्हणून ते सिक्युअर करून घेतलेलं आहे. नंतर ते पिना वगैरे केसाने झाकून दिसत नाहीत. आणि हा जो आहे तो माझा लुक होता पूर्ण. साडीच्या टिप्स तर आहेत खूप जास्त, की काठपदर साडी कशी नेसायची न फुगता, तर ते मी तुमच्या संग नक्की शेअर करेन. आणि ते जे आहे ते माझे बांगड्या घालणं चालू होतं. तर ह्या काचाच्या बांगड्या मला खूप आवडतात, प्रचंड आवडतात काचाच्या बांगड्या, कारण हिरव्या वगैरे आणि त्याच्यामध्ये म्हणजे मॅचिंग वगैरे करून गोल्डन कलरचे किंवा पिंक रेड अशा कलरचे जे असतात ते गोट वगैरे घालण्यासाठी मला प्रचंड आवडतात ह्या बांगड्या. मी हिरव्याच घालते कधी पण. तर ह्या घातलेल्या आहेत मी बांगड्या, आणि जे आहे मी ते पूर्ण रेडी झालेली आहे एकदम भारी. आणि नथ घालायची पहिली गोष्ट विसरलेली मी, आणि नंतर घातलेली, पण ते क्लिप काही मला दाखवायला लक्षातच नाही राहिलं, विसरून गेले मी.
आणि इथे जे आहे ते माझा लूक पूर्ण झालेला आहे. साडी न फक्त मी साडी घातलेली आहे, काठपदर साडी आहे हे. तर नक्की सांगा मला हे साडी तुम्हाला म्हणजे हे साडी किंवा हा माझा लूक जे आहे किंवा हा व्हिडिओ जे आहे ते कसा वाटला, आणि माझे फोटोज बघा कसे आहेत मला ते नक्की कळवा, आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कळवा. बाय.